पहिली गोलंदाज आहे अन्वी आणि मला वाटते ईश्वरी. पाहूया, हिला तर आता पूर्णपणे मौका आहे, एक सुवर्ण संधी आहे, स्टंप हिट करायचा आहे, फक्त चेंडू स्टंपवर टाकायचा आहे. हाही चेंडू अन्वी 11 मधून. पाहूया पहिली गोलंदाजी आणि या ठिकाणी आपलं खातं आर्या आणि आम्हाला वाटते या ठिकाणी खातं मात्र अजूनही खोललं जात नाहीये. आणि या ठिकाणी आता पुन्हा एकदा वेदांत स्ट्रायकरचे गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा संधी उगते. पाहूया पुन्हा एकदा अन्वी 11 या संघासाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी. स्टंप हिट होतोय का? थोडा श्रावणी 11 या संघाकडून आपलं खातं खोलते का पाहूया. मला वाटतं हा वेदांत स्ट्रायकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला स्टंप हिट करायची सुवर्ण संधी पुन्हा एकदा मिळते. गोलंदाज आपल्याला पुन्हा एकदा पुढे जाण्यासाठी एक सुवर्ण संधी मिळते. पाहूया त्या संधीचा पुरेपूर लाभ घेत आहेत का? ते म्हणजे अन्वी 11 या संघाचे गोलंदाज. आणि आई होतोय 3 चेंडू झाले आहेत, 3 गोलंदाज इथे झाले आहेत. पाहूया पुन्हा एकदा श्रावणी तनिष्का 11 संघाची छोटी गोलंदाज. पाहूया स्टंपला नेम मात्र धरणार का आणि आपलं खातं खोलणार का? खूपच. आणि पुढची गोलंदाज आहे वेदांत स्ट्रायकर आणि कोणतीही चूक न करता आपलं गुणतालिकेमध्ये दाखल केला. पाहूया पुन्हा एकदा खूपच सुंदर चेंडू म्हणावा लागेल, ते म्हणजे अन्वी 11 यांच्याकडून त्यांच्या संघाच्या नावावर 2 गुण इथं प्राप्त होत आहेत, कारण 2 चेंडू त्याने स्टंपला मिस केले आहेत, 2 चेंडू स्टंपला हिट केले आहेत. आणि पुढची गोलंदाज श्रावणी 11 या संघाकडून. पाहूया स्टंपला हिट करणार का नाही. सुंदर चेंडू करतायत, तिन्ही संघाचे 1-1 गुण झाले. पाहूया पुन्हा एकदा खूपच. पाहूया अजून एक अंक घेऊन गुणतालिकेमध्ये आपलं नाव कायम फिक्स करतायत का? सुंदर चेंडू, 1 गुण आपल्याला पूर्ण आपल्या खात्यामध्ये मिळाला असता. याची सर्वांनी पुन्हा एकदा नोंद घ्यायची. चेंडू हा मात्र 2 टप्प्यामध्ये, जास्तीत जास्त 2 टप्प्यामध्ये स्टंपला लागला पाहिजे. पाहूया पुन्हा एकदा श्रावणी तनिष्का 11 या संघाची गोलंदाज, छोटी गोलंदाज. पाहूया आई गोलंदाज इथे दाखल झाले. पाहूया फायनलला डायरेक्ट फायनलला यांनी 3रा चेंडू टाकत आपलं क्वालिफाय केलंय. कोणत्याही एका ट्रॉफीवर त्यांचं नाव मात्र